इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात आला पूर। माऊलींच्या पालखीचे प्रस्थान कसे होणार, वारकऱ्यांना पडला होता प्रश्न। मंदिर समितीने प्रस्थानाचे काय केले आहे नियोजन, घ्या जाणून। श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीच्या सर्व विश्वस्तांची बैठक आज दिनांक 6 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली होती। आज आळंदीमध्ये जी काही पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या संदर्भात सर्व विश्वस्तांनी आपापली मतं मांडली। सर्व मतं विचारात घेऊन आम्ही सर्वांनी एकमतानं प्रस्थानाच्या संदर्भात काही निर्णय केलेले आहेत। आज दिनांक 6 जुलै 2026 रोजी महाराष्ट्रभर मुसळधार पाऊस चालू आहे। श्री क्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीनं धोकादायक पाणी पातळी ओलांडली आहे। त्यामुळे इंद्रायणी नदीवरील तथा आळंदीतील सर्व वाहतूक ठप्प बंद आहे। इंद्रायणी पुलावरील कठडे लाईटचे खांब वाहून गेले आहेत। आळंदी नगर परिषदेचे वॉटर हाऊस पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे अशक्य झालेले आहे। तसेच पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांच्या दर्शन व्यवस्थेसाठी उभारलेली दर्शनबारी सुद्धा पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे। सोहळ्यासाठी लागलेले बरेचसे मोबाईल टॉयलेट्सही पुरात वाहून गेलेले आहेत। लाईट बंद आहे। आळंदीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांची व्यवस्था करणे अशक्य झालेले आहे। तंबू रॉटेंच्या जागेवर चिखल झालेला आहे। तसेच निवाऱ्याची सोय करणं अशक्य झालेलं आहे। संस्थान कमिटीनं श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा 2026चा पालखी प्रस्थान कार्यक्रम वेळेप्रमाणे व ठरल्याप्रमाणे 8 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आळंदी येथून सोहळा सुरू होऊन काही मर्यादित लोकांच्या सहभागात हा सोहळा संपन्न करण्याचा निर्णय संस्थांनं घेतलेला आहे। यामध्ये श्रींच्या रथापुढील दिंडी क्रमांक 1 ते 27 व रथामागील दिंडी क्रमांक 1 ते 20 पोटभाग धरून एकूण 56 ज्या काही दिंड्या आहेत त्यामधील प्रत्येकी 10 वारकरी असे एकूण 560 वारकरी आणि परंपरेनुसार दिंडी प्रमुख, मानकरी, सेवेकरी, प्रतिष्ठित यांना नारळ प्रसादासाठी आपण प्रवेश देणार आहोत। तसेच मानाचे खांदेकरी, कर्मचारी, आरोग्य, स्वच्छता सेवक, पोलीस असे एकूण 1660 व्यक्तींमध्ये पालखी प्रस्थान सोहळा पार पाडण्यात येणार आहे। त्यामुळे सर्व वारकरी बांधवांना नम्र आवाहन करण्यात येते की पालखी प्रस्थान सोहळ्याकरिता आळंदीत आपण न येता पाऊस व नैसर्गिक वातावरण पाहून पुढील मुक्कामी सोहळ्यात सहभागी होण्याबाबत संस्थान कमिटी आपणास निवेदन प्रसिद्ध करेल। त्याप्रमाणे आपण सहभागी व्हावं अशी नम्र विनंती संस्थांच्या वतीनं करण्यात येत आहे। देवस्थानना आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे। रामकृष्ण हरी।